भाऊजी बघा तुमचा मित्र कसे आहेत सारखे तिघ पण. रामभाऊ माझ्या विश्वास आहे का नाही तुमचा? थांबा एक शब्द कोणी बोलायच नाही आता. मला वाटलं आतापर्यंत मेला असताल तुम्ही. फाशी घ्यायला निघाला होता ना. फाशी घ्यायला दावा कुठे? कोण म्हणलं तुला फाशी? आपण दावा आणले ना. मी दावा आणले. मीच फास देते आता. मी पप्पा वाढणार आहे आणि तुम्हाला वर फास देते. थांबा ऐका रामभाऊ सगळं गैरसमजत न झालंय. शबू तुझा तर गैरसमजच काढते मी आता. कसं आहे ती वहिनी शांत. तुम्ही एक शब्द बोलायच नाही मध्ये. वहिनी असं काय करताय तू? असं काय म्हणजे तुम्ही मध्ये बोलायच नाही अजिबात. आज कुणाही सुद्धा मला मध्ये बोलायचं नाही. झालं पण जावाय बापूंचा फोटो मात्र एक नंबर. थांबा तुम्ही प्लीज काय बोलू नका. पप्पा तुम्ही गप्पा. बोला वहिनी बोला वहिनी. काय बोला ऐक ना. आज तू आता पेपरला बातमी आलती ना. गिफ्ट काही आयफोन घेतलाय ना. अगं मी सगळं आता उद्या सकाळच्या पेपरला मोठी हेडलाईन मी देणार आहे. आत्महत्या. रामभाऊ गैरसमज. अगं तुझा गैरसमज झालाय. आत्महत्या केली. वहिनी मी पाया पडतो. माझं एकदाच ऐका परत अजिबात काय बोलत. कुणाचं ऐकायच नाही मी आता सांगते. बाळासाहेब घरी बसून मिठू घरी मिटवायचंय ना. बरं हे तर तुम्हाला भेटलं बाई सगळं. वहिनी 2 मिनिट. नाही मी पळून नाही आलो. ती लाईट आली म्हणून रानात पालतो. हो मी येणारच होतो घरी. आपलं रान नाही असं का? नाहीये. नाही तुम्हाला आता कुठलंच काही दिसेना. सगळं लोकांचं दिसतंय. विनंती खापराचं असतं तर आतापर्यंत तडा फुटून गेलं. ऐकून तरी घ्या माणूस काय म्हणतो. ऐका ना चोराला ती काय मांजर झाकून दूध पेत काय ती म्हणतात ना. म्हण मला काही सुचना. तसंय तुमचं. मांजराने किती चोऱ्या केल्या ना दूध प्यायची. काय रामभाऊ अरे परक्यांचा माझ्या विश्वास आहे पण घरातला विश्वास नाही. अरे खरंच आत्महत्या केलेली बरोबर. रामभाऊ सोडा मला आत्महत्याच करू दे आता. हे असला कालवा करायचा. तुम्ही आत्महत्या करताय ना. नाही केली तर मीच तुमची आत्महत्या करते काय बघा. रामभाऊ सोडा. कवा झालाय मी जगी पळून. तुमची नाटकं एक सगळी काढते का नाही बघा. मी फक्त एक सगळं काढणार. वहिनी काय त्यांना थोडं माझा साधा डीपी सुद्धा नाही मोबाईलला. आणि तिथे एवढं मोठं पेपर ऐका सुभाषराव काय झालं त्यांनी सांगा ना. वहिनी आत्महत्या करणारे मारणारे माणूस त्याला शेवटची इच्छा म्हणून 5 मिनिटं बोलून द्या फक्त. आणि त्याला फाशी द्या नाही तर काय पण करा. जावय बापू मरणार आहे. फोटो कशाला काढलाय बघ एवढा मोठा फोटो. आता कसं तुझ्यामुळे डोक्यावर परिणाम झाला. तुम्ही माझ्या बापाचा परिणाम केलाय आणि माझ्या तर आता पूर्ण झालंय. काय मी आता. ओ सुभाषरावचे सासरे थोडा वेळ गप बस रे. माझ्या पप्पांना गप बसवाय म्हणायचं नाही. तुम्ही मित्राला तुम्ही ऐका ना. ऐक उद्या आपण तुझ्या मैत्रिणीकडे जायचंय. झालं ती मैत्रीण गेली खपराच्यात. बाळू मेली ती पण. इतकं धिगाणं वहिनींना केलं असतं तर तू काय केलं असतं आतापर्यंत. घरी बसून मिठू. सुभाषराव नाही घरी बसून मी तू सकाळ कुठं गेलं तोंड दाखवायला. अगं रानात लाईट आली म्हणून भिजवायला तुम्ही घेतलं का वाट्याने. कुठं तरी थांबलं पाहिजे वहिनी. सुभाषराव आम्हाला सांगा वहिनीचा गैरसमज आम्हाला म्हणतात तुम्ही साथ देता ह्यांना. पहिल्यापासून लपड करायला तुम्ही साथ दिली. ऐकून घ्या ना बिचाऱ्या. ऐका बाळासाहेब ज्याच्यामुळे ही घडलंय ना मी फोन करून बोलावलंय. मला माहित होतं. कळ काय झालंय ते सांगा एकदा. सुभाषराव बघा तुमच्या पेपरातला आयफोन. हा शुभू बोल. सुभाषराव नाही ग बोल शुभू बोल. काही पण बोलतो आता. शुभूच बोल तू. आणि बरं ग तुला वाईटच कपडे सापडली. बरोबर ना. मॅचिंग चांगली ती वहिनी. वाईट येतोय अहो वाईट नाही. तुम्हाला नाही कळलं. मला पांढरा कलर आवडतो ना. मग ती पण पांढराच कलर घालून आली. अरे सगळ्या गोष्टीत रे गैरसमज देवा रे देवा. काय बोलायचं नाही बरं का. तू गप्प बसा. अगं तिची काय चूक आहे. होय ना तिची काय चूक आहे. गप्प बसा की बोलू द्या. त्यांना मन मोकळं करू द्या. तिचीच बाजू घेताय तरी. अरे मन मोकळं लग्न भाऊजी कसं आहे. शेजारी बायको बसली तरी चष्म्यात हळूच सांगतो शुभू मला काय ऐकायला येत नाही का. वहिनीला बोलून द्या त्यांना. सुभाषराव नाही ग नको कशाला म्हणतेस आता माझ्या पुढे तू सुभाषराव शुभूच म्हणणार ग. तू समजते गैरसमज आहे. तू माझं ऐकून तरी घे. तू नाही मला काय ऐकाय. हीच ना तू आयफोन घेतला का. वहिनी ना ठीक भले तुमच्यात ऐका विद्याताई ऐका. वहिनी ऐका
भले तुमच्यात एक मत नसू द्या पण मॅचिंगच्या बाबतीत तुमचं हे कसं आहे ना अहो रामभाऊ राव ए, मिटवायचं ठेवलं काय रामभाऊ काढे टाकताय राव हा मिटल तोच आहे का अहो तुम्ही थांबा एक तोच आहे मिनिट का सांग एका धक्क्यात मारतो. एक सेकंड, तुम्ही काय करताय दादा? अगं वहिनी, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मी सांगते काय झालं ते. हाय शुभू. हाय बर तिच्या कॉपी नंतर बघू आपण. काय काय काम होतं महत्वाचं? बरं आहे ते मी तुला मागे एकदा सांगितलेलं ना की केमिका कुपन स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलेलं. हो. तर त्यात माझं नाव आलंय आणि त्यात मला अरे वा. iPhone मिळणार आहे. अभिनंदन. अरे हो, पण त्यांची एक अट आहे की त्यांना कपल पाहिजे, म्हणजे जोडपे पाहिजे, तरच ते आपल्याला प्राइज देतील. सो आता तुला तर माहिती आहे शोभू की माझं लग्न नाही झालंय, फक्त 1 तासाचंच काम आहे. तर तू ॲज अ नवरा म्हणून येशील का तिथे? अरे फक्त 1 तासाचंच काम आहे, प्राइज घेतलं की आपण निघूयात. फक्त प्राइजसाठी सोबत चल ना शुभू प्लीज. नको 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 दुसरं मला काय पण सांग. आपण नवरा बायको होऊन तिथं जाणार, कोणी आपल्याला बघितलं काय झालं? माझी बायको कशी माहिती ना, हे बघ बायको माझी संशयखोर आहे पण माझ्यावर खूप प्रेम करते आणि तू पण माझ्यावरती निर्मळ मैत्री करते. आपली मैत्री कायम अशीच राहणार आहे. पण हे आपण नाटक करायला गेलो तर अंगलट येईल आपल्या. मग काय करणार आहेस तू? तुझ्या बायकोला सांगणार आहेस? वहिनीला सांगतोयस तू हे? तिला जर सांगितलं ना तर ती स्पष्ट शब्दात म्हणणार विद्याबरोबर निघालो म्हणलो ना नको. झालं समाधान? तुमच्या वाढदिवसाची पार्टी म्हणले हो का, आणि ती मी बऱ्याच दिवसांनी मिळाली. कधी नको मग हॉटेल कुठले राव? हा इंडिया ढाबा आहे. अहो, तुम्ही आम्हाला दिलं ना, तुमचं समाधान झालं ना, आमचं बी समाधान झालं. अहो इंडिया राहावं म्हणजे इंडियातलंच माणसाने खावं. हा द्या बडीशेप, बिल द्या. बडीशेप द्या की शेट. म्हणूनच सांगते, कोणाला काही कळणारच नाही. आपण जस्ट 1 तासाचंच काम आहे, प्राइज घेऊ आणि येऊ. हे बघ आयफोन मिळाला यार. आयफोन तुला माहितीये किती महाग असतो, आणि लकी ड्रॉ मध्ये माझं नाव येणार म्हणजे अनपेक्षित आहे रे माझ्यासाठी. प्लीज शुभू प्लीज. मला तिला न सांगता पण हे जाणं पण थोडंसं अवघडल्यासारखं होतंय. मग मी तेच सांगते, आपण लगेच येऊयात. फक्त प्राइज घ्यायचं आणि यायचं. 1 तासाचंच काम आहे शुभू प्लीज. वा बघा बरं ऐक, मी येतो. खरं तर बायको म्हणली होती मैत्रिणीची कोणतरी 6,000 तिकडे जायचंय. आता मला काहीतरी बायकोला खोटं सांगावं लागेल. एक तर तिच्याशी मी खोटं बोलत नाही, पण असू देता. हे बघ आपली मैत्री पण महत्वाची आणि माझ्या नवरा बायकोचं पण आमच्या नवरा बायकोचं पण नातं महत्वाचं आहे. विश्वासाचं नातं आहे, त्याला पण ताडा गेला नाही पाहिजे, आपल्या मैत्रीला पण ताडा गेला नाही पाहिजे, पण काही गोंधळ झाला नाही पाहिजे. पण तू त्याची काळजी करू नको. आपल्याला जस्ट प्राइज घ्यायचंय आणि निघून यायचंय. मी तुला पार्टी देते बस. नको प्लीज. पार्टी नको. तुझं गिफ्ट मिळलं की आपापल्या घरी आपण निघून जायचं. बरं ठीक आहे चालेल. थँक्यू सो मच तू माझी मदत. नंतर कधीतरी आपण कॉपी घेऊ. ठीक आहे चालेल. मग आता निघत आपण. हो चालेल. ओके. आता जायला माझी वहिनी किती ह्यांची पवित्र नातं आहे आणि तुम्ही खुशार गैरसमज करून घेताय. आम्ही जीव तोडून सांगतोय सुभाषराव आमचा कसा आहे माणूस. पण ह्यांचं काम होतं ना मला सांगून. सुभाषराव फोन करून तरी सांगायचं काम होतं की नाही? 100% वहिनी तुमची बाजू घेतो या टायमिंगला. चुकच केली सुभाषराव. बाळासाहेब सुवर्ण माझं चुकलं, पण बाळासाहेब मी हिला जर परवानगी मागितली असती तर हिच्या मनामध्ये संशयाची सुई नेहमीच त्याला कारणीभूत तुम्ही वहिनी. तुम्ही संशय घेतला असता, त्याच्यामुळे हा माणूस तुमच्यापासून लपवत राहिला. सांगून जायचं, फोन करून सांगायचं. माझं चुकलं. मी जर विचारायला पाहिजे होतं की जाऊ का नको, कदाचित जा पण म्हणली असती, नाही पण म्हणली नसती. पण ती म्हणली की अरे 1 तासाचा प्रश्न आहे, 1 तासाचा फक्त प्रश्न आहे. तुमची ह्यांची पवित्र मैत्री ध्यानात आली आमच्या बहीण भावंडासारखी. सुभाषराव पण बाळू, मी पुण्याला नॉनस्टॉप गाडीने चाललो होतो. एक माय माऊली मला म्हणली तुम्ही तिकीट काढता का, माझ्याजवळ बाळ आहे. मी तिकीट काढलं त्या आईबाईचं. घरी आमच्या डोंबाळा झाला. पण असा सुद्धा प्रसंग येतो गैरसमजाचा, तसं तुमच्यात पण झालं. सुभाषराव लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. हा? अक्कल आहे का? काय का रामभाऊने 1000 लपडी गेली, माणूस एकदा पण सापडला नाही. फोटो होते वय असलं सगळं फोटो आलं तर काय मोडायचं ठरवलंय का काय तुम्ही? काय वहिनी प्लीज आमची मैत्रिणी कळे. सुभाषरावची आम्ही चुकीची बाजू घेणार नाही. स्वच्छ निर्मळ गंगेसारखा माणूस आहे वहिनी. नका तुम्ही पवित्र नात्यामध्ये तुमच्या असा भांडणं करून स्वतःच्या डोक्याला ह्याच्या डोक्याला. रामभाऊ
पण मला एक याच्यातनं समजलं सासरे बुवा, कुठलीही गोष्ट संसारात आपण बायकोशी शेअर केली पाहिजे. बायकोपासून एखादी गोष्ट लपवायचा प्रयत्न केला तर दुसरी गोष्ट समोर येते आणि असं संकट आपल्यावरती ओढवून घेतलं जातं. बरोबर. इथून पुढे सुवर्ण मी तुला सांगतो, किती कसली गोष्ट असू दे, न सांगण्यासारखी असली ना तर मी तुझी परवानगी घेईल, तो मन मोकळेपणाने सांगेन आणि नंतर घराच्या भावाला पाऊल टाकेन. हा प्रसंग तुमच्याच बाबतीत वारंवार का घडतो? कारण तुमच्या मनात ती चक्र आहेत. सुभाषराव इकडे गेलं की तो म्हणणार बहुतेक तिलाच भेटायला गेला असेल, सुभाषराव तिकडे गेलं तो मला वाटतं बहुतेक तिलाच भेटायला गेला असेल. ह्याच्यामुळे सगळा गोंधळ होतो. आणि नवऱ्याला पण आखली नाही तर कशाला जायचं भेटायला? हा, लाज वाटत नाही वय? हे बाळा, कॉलेज मधली मैत्रीण तुमची आता वहिनी आले एवढ्या सोन्यासारख्या बोंबलत गेला होय तिकडं. अहो सांगतो ना, सांगितलं ना तुम्हाला सगळ्यांना, चूक माय झाली. इथून पुढं घराच्या भावाला पाऊल टाकताना मी प्रत्येक गोष्ट सुवर्णाला बोलेन, नंतरच बाहेर जाईन. सांगावंच लागन. मारताय वय 7 फेऱ्या घेतल्यात मांडवा खाली. चला वहिनी गैरसमज दूर झाला. विद्याताई आय एम सॉरी, सुभाषरावला बिन सॉरी, वहिनी सॉरी म्हणा राव, आपले बहिणीसारखी आमच्या ती. अहो म्हणा स्वारी, आणि त्यांना पण आवर घाला जरा. आणि परत आणत जाऊ नका सुभाषराव, नको केलंय आम्हाला ह्याने गावात. मला सांगा, मला गाडी कुणाच्या बसवलं होतो? तेव्हा विषय महत्वाचा. माझ्या गाडी मला लय जोरात पाडले गाडी. कोणाच्या गाडी कुठल्या गाडी तुम्ही कोणाच्या गाडीवर बसवलं मला सांगा. तेव्हा नाही महत्वाचा विषय. जेव्हा माणूस वाट दिसेल तिकडे पळायला लागला सुभाषराव. चला घरी. उद्या चांगल्या दवाखान्यात नेतो, उद्या चांगल्या दवाखान्यात नेतो सासऱ्यांना. चला 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 चल विद्या, चल बाळा आमच्या घरी चहा नेतो तुला.